रेषा कमी, रंग कमी, पण या कलेचं जग फार मोठं आहे. आज मी तुम्हाला त्या जगात घेऊन चालली आहे, जिथे कला ही फक्त परंपरा नाही, ती जीवनाचा श्वास आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन चालली आहे जव्हारच्या एका वेगळ्याच चित्रसफरीवर, जिथे कला, संस्कृती आणि साधं पण खूप जिव्हाळ्याचं आदिवासी जीवन आमच्या डोळ्यांसमोर विस्तारत गेलं. रविवारी सकाळी 7 वाजता आमची चित्रसहल नाशिकहून सुरू झाली. मार्गदर्शक म्हणून आमच्या सोबत होते वरिष्ठ पत्रकार संजय देवधर सर, ज्यांनी वारली कलेचा अभ्यास केला आहे. पहिला टप्पा होता जव्हार जवळचं दिव्य विद्यालय. इथे दृष्टीबाधित, श्रवणबाधित आणि शारीरिक अडचणी असलेले 80 विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेतात. ही संस्था प्रमिला कोकड यांनी उभी केली आहे आणि त्यांच्या कामाची शांत पण ताकदवान छाप इथल्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते. इथली मुलं केवळ शिकत नाही, तर स्वतःच्या हातांनी वारली आर्टचे आर्टिफॅक्ट्स बनवून त्यातून उत्पन्नही मिळवतात. नाश्ता करून आम्ही पुढे निघालो आणि इथून पुढे जी कला आम्ही पाहिली ती अगदी अनपेक्षित होती. अंबिका चौकात तारपा वादकाच्या पुतळ्याने आमचं स्वागत केलं. अंबिका चौकाजवळील वारली आर्ट क्लस्टरमध्ये श्रवणबाधित वारली कलाकार सुंदर वारली पेंटिंग्स बनवतात आणि त्यांची विक्री करून स्वावलंबी होतात. इथे आम्ही स्वतःही वारली पेंटिंग करून पाहिली. माझ्या 5 वर्षाच्या मुलीने पहिल्यांदाच वारली पेंटिंग करायला घेतली. तिच्या छोट्या हातांनी रंगवलेला त्रिकोण मला या सहलीचा सर्वात सुंदर भाग वाटला. जव्हार पॅलेस जवळचा घाट उतरून आम्ही रामखिंड पाड्यावर पोहोचलो. इथे कडू परिवार संपूर्णपणे पेपर मॅशी मधून मुखवटे, प्राण्यांच्या मूर्ती आणि तारपा वाद्य तयार करत असतो. कागदाच्या लगद्यापासून मूर्ती तयार होईपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी आम्हाला शांतपणे समजावला आणि त्यातल्या सूक्ष्म कामाची झलक डोळ्यांना सुखावणारी होती. पहिल्यांदा असे पाण्यामध्ये भिजत टाकतो आम्ही. भिजत टाकल्यानंतर मग आमच्याकडे दगडी उखळ आहे. त्या उखळीमध्ये हा लगदा म्हणजे पेपर ठेचून घेतो. ठेचून पूर्ण झाल्यानंतर हे असा लगदा तयार ते केले. पाणी थोडंसं काढून घेतो. काढून घेतल्यानंतर मग हे चेरा म्हणून झाड आहे ते चेरा हा त्याचा गम आहे. त्याची साल असते झाडाची. त्या सालीचं गम कर मग ते आपले एकदम लगदा पिठासारखा तयार होतो. तयार झाल्यानंतर मग समजा आपल्याला आता हरिण बनवायचं, हरिणचा मातीचा गोळा तयार करतो. नंतर त्याला मातीच्या गोळ्याला मग हे कागदाचा लेप लावून त्यावर लगदा चढवतो आणि नंतर मग शेप. त्यानंतर आम्ही सुदाम भोये यांच्या घरी गेलो. भिंतीवर सुंदर देवचौक पाहायला मिळाला. यालाच लगन चौक देखील म्हणतात. देवधर सरांनी आम्हाला सांगितलं, देवचौक हा वारली चित्रशैलीचा मूळ स्रोत मानला जातो. 10व्या शतकात या शैलीचा उगम झाला. लग्न ठरलेल्या घराच्या भिंतीवर देवचौक काढण्याची प्रथा आहे. इतिहास, परंपरा आणि रेषांच्या भाषेने भरलेला हा भाग खूपच समृद्ध होता.
यानंतर आम्ही पाथर्डी गावाला पोहोचलो. सीताराम बुजड यांच्या घरी त्यांच्या पत्नी सपना यांनी सर्वांचं औक्षण करून स्वागत केलं. यानंतर सीताराम यांनी स्वतः तयार केलेल्या पेंटिंग्स आम्हाला दाखवल्या. इकडले जे रेग्युलर जे आमच्या समाजात जे विषय आहेत तेच आम्ही हाताळतो. यानंतर सीताराम यांनी वारली पेंटिंगचं प्रात्यक्षिक सादर केलं. एक सुंदर मोर, प्रत्येक रेषा अचूक, प्रत्येक वळण अर्थपूर्ण. यानंतर सहल डहाणूकडे वळली. गंजाड गावाजवळ कलाकार राजेश मोर आम्हाला घेण्यासाठी आले. त्यांच्या पाड्यावर पोहोचताच अचंबा वाटला. इतकी सुंदर सूक्ष्म वारली पेंटिंग्स एकत्र कधी पाहिली नव्हती. प्रत्येक चित्रामागे कथा, प्रत्येक आकृती मागे विचार. त्यांनी सांगितलेली चित्रांची जन्मकथा हा दिवसातील सर्वोत्तम क्षण होता. संजय देवधर सरांच्या चित्रसहलीची ही खासियत आहे. तुम्ही फक्त कला पाहत नाही, ती जिथे जन्मते, जिथून श्वास घेते, त्या मातीशी तुम्ही जोडले जाता. ही चित्रसहल वेगळी होती कारण इथे आम्ही फक्त वारली कला पाहिली नाही, ती जगणाऱ्या लोकांना भेटतो. अशाच कथा, अशाच सफरी आणि अशाच सांस्कृतिक अनुभवांसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.